शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता भूमीचा आकाशबद्दलचा सगळा गैरसमज हा दूर झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। भूमीने आकाशबरोबर सगळे गैरसमज आता दूर करून त्यांच्यामध्ये आता एक नवीन नातं फुलणार आहे, हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आता आकाशने भूमीला ज्या गुंडांनी छेड काढली होती त्या गुंडांना चांगलाच चोप दिला होता आणि त्यानंतर आकाश असं वागल्यामुळे घरातल्या सगळ्यांना त्याने इम्प्रेस केलेलं असतं, पण मात्र भूमीला त्याची खूप चीड आलेली असते आणि आकाशने त्या गुंडांच्या पातळीवर उतरून त्या गुंडांना मारलेलं असतं, हे काही भूमीला आवडलेलं नसतं असं ती मानसीला देखील बोलून दाखवते। मात्र मानसी ही भूमीला म्हणते की ताई त्यांचं तुझ्यावर असं म्हणून ती गप्प बसते। भूमी विचार करते की सगळे नेमके काय बोलत आहेत, तर इथे आकाशलाही तिने बोलताना ऐकलेलं असतं की माझं भूमीवरचं प्रेम तिला कधी कळेल काय माहिती। आता या सगळ्यामुळे आता आकाश हा डिस्टर्ब झालेला असतो आणि भूमी एकटीच निघालेली असते, म्हणून तो तिच्या मागे मागे जायला निघालेला असतो। आता भूमी ही एकटीच मागे निघालेली असते। ती विचार करत असते की हा आकाश स्वतःला समजतो तरी काय, मला स्वतःचं प्रोटेक्शन करता येत नाही का? मी पण हुशार आहे, मला असं कोणी सहजासहजी गंडवू शकत नाही किंवा हरवू शकत नाही। राहू देत, त्या गुंडाने कलर लावला म्हणून हा स्वतःला काही हिरो समजायला लागला का? मी जाते असं म्हणून ती निघालेली असते। तेवढ्यातच रस्त्यात पुन्हा काही मवाली तिला दिसतात। वेळ आता भूमी ही घाबरते। त्यांना पाहिल्यानंतर भूमीला होळीचा सीन आठवायला लागतो। काही लोक उशिरापर्यंत रात्री धुळवड करत असतात आणि ते भूमीला समोर दिसतात। त्यांना पाहिल्यावरती भूमी खूपच घाबरते। आता आकाशला आजीने सांगितलेलं असतं की तू तिच्या मागे मागे जा, म्हणून आकाश देखील मागे मागे येतो आणि त्यांना पाहिल्यावरती आता काही ते गुंड असतात ते पळून जातात आणि नंतर आकाश हा भूमीला घरी सोडून येतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा भूमी कामावर येते तेव्हा ती म्हणते की आजी सॉरी, मी काल जरा तुमच्याशी चुकीचं वागले, नाही म्हणजे मी खूप डिस्टर्ब होते म्हणून मी तुमच्याशी नीट बोलू शकले नाही। तुम्ही मला विचारत होतात की काय झालं आणि आकाश कुठे आहे याबद्दल, पण मी तुम्हाला नीट सांगितलं नाही। तेव्हा आता भूमीला ती म्हणते की बाळा मी समजू शकते तू खूप डिस्टर्ब होतीस। त्यावेळेला आता मानसीही तिला शांत करत म्हणते की काळजी करू नकोस ताई, आजी काही तुझ्यावर चिडणारी नाही आहे। तर आता इथे रागिनीला कळतं की भूमीचा मूड मात्र चांगला झालेला आहे, भूमी काही हा जॉब सोडून जात नाही। नंतर ती म्हणते की आता मोठा डाव टाकावा लागेल, म्हणूनच ती पौर्णिमा आणि अभिजितला बोलवते आणि म्हणते की एक काम करूया, आता आपण यामध्ये सगळ्यात मोठा मार्ग काढूया। ज्या गुंडांनी छेड काढलेली ना ते आकाशनेच पाठवलेत असा सीन निर्माण करायचा, जेणेकरून भूमीच्या मनामध्ये आकाशविषयी राग निर्माण होईल आणि त्यानंतर मग भूमी आणि आकाश हे कायमचे वेगळे होतील। हेच तर आपल्याला हवं आहे आणि हेच माझं मास्टर प्लॅनिंग आहे। आता हे सगळं रागिनी प्लॅनिंग पौर्णिमाला सांगते आणि तुझ्या जिरागोळीच्या मेंदूला जरा ताण दे आणि कुठली तरी रिसिप्ट तयार करून त्या मुलांना पैसे दे आणि ते आकाशच्या कुर्त्यामध्ये घाल। तसंच ती करते आणि त्यानंतर भूमीला आकाशच्या कुर्त्यामध्ये ते A4 मित्रमंडळाची रिसिप्ट सापडते। त्याच्यामध्ये आकाश महाजन यांनी 21,000 रुपये दिलेले आहेत असं दिसतं आणि तिला आठवतं की ज्या गुंडांनी माझी छेड काढली होती ते गुंड पण A4 मित्रमंडळाचेच होते आणि त्यांनीच माझी छेड काढली। आता या सगळ्यामध्ये भूमीला टोटल लागायला लागते की आकाश फक्त माझी मदत करण्याचं नाटक करत होता, तर बाकी काही नाही। म्हणूनच आता भूमी ही आकाशकडे जाते आणि त्याला म्हणते की तू काय केलंयस? तेव्हा तो म्हणतो की मी कुठे काय केलं आहे? भूमी म्हणते की काल जे गुंड आले होते मला कलर लावायला ते कोण होते? तेव्हा तो म्हणतो की मला नाही माहिती भूमी ते कोण होते। तेव्हा भूमी म्हणते की तुला काही माहिती नाही असं तू दाखवत असतोस, पण मात्र सगळ्याचा करता करविता मात्र तूच असतोस। तू सगळं घडवून आणतोस, मला मदत केल्याचं दाखवतोस की मी तुझा तारणहार आहे, पण मात्र तसं काही नसतं, तू प्रत्येक वेळेला माझ्याशी खोटंच वागतोस। आता भूमीला असं म्हटल्यानंतर आकाश म्हणतो की मला खरंच काही कळत नाही। ती म्हणते की त्या गुंडांना तूच दिले होतेस पैसे आणि नंतर सांगितलंस की माझी छेड काढा आणि नंतर मला वाचवलंस का, तर मला इम्प्रेस करण्यासाठी। आता हीच गोष्ट आकाशला पटत नाही। आकाशला राग येतो आणि तो मानसी आणि अथर्वला सगळं जाऊन सांगतो। मानसी म्हणते की भाऊजी नेमकं काय झालंय? तेव्हा आकाश म्हणतो की आता मी या भूमीला कसं समजावू, तिला वाटतंय की त्या गुंडांना मीच पैसे दिले होते आणि त्यांच्याकडून मीच हे सगळं काम करवून घेतलं, मी असं करेन असं तिला का वाटतंय? आकाश खूप डिप्रेशनमध्ये असतो। त्यावेळेला आता अथर्व म्हणतो की आकाश काळजी करू नकोस, आपण काहीतरी करूया। तेव्हा तो म्हणतो की काय करणार आहोत आपण, मला कळत नाही, कारण तिच्या मनामध्ये हा सगळा गैरसमज नेमकं कोण निर्माण करतंय हे त्याला कळत नसतं।
तो म्हणतो की होळीच्या वेळेला पण तसंच झालं, कोणीतरी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आता पण तसंच झालं. आता नेमकं काय करायचं ना मला काहीच कळत नाही आहे, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा आता इथे आकाशला असं डिस्टर्ब असताना पाहून मानसी आणि अथर्वला खूपच वाईट वाटतं. आता अथर्व आणि मानसी विचार करतात की काहीतरी केलं पाहिजे आणि आकाशच्या बाबतीतला भूमीचा गैरसमज आता मिटवला पाहिजे. म्हणून आता अथर्व म्हणतो की काही करून जे गुंड होते, ज्यांनी भूमीची छेड काढली ना, त्यांना शोधलं पाहिजे आणि त्यांच्याकडूनच आपल्याला काही ते सत्य वधवून घेता येईल. आता मानसी आणि अथर्व यांना प्लॅनिंग सुचतं म्हणून ते दोघं खूपच आनंदात असतात. तर इथे आकाश म्हणतो की काय झालं, तुम्ही दोघेही इतके आनंदात कसे काय? तेव्हा ते म्हणतात की तुला लवकरच कळेल की आम्ही दोघं आनंदात का होते. आम्ही जे काही करतोय ना फक्त तुझ्या आणि भूमीसाठी करत आहोत आणि त्याच्यामुळे तू फक्त शांत राहा. तू काही केलेलं नाही, तुझं प्रेम तुझ्यासोबत नेहमीच असणार आहे, म्हणून तुम्ही घाबरू नका. तेव्हा आता इथे अथर्व आणि मानसी घरच्यांना सगळं प्लॅनिंग सांगतात आणि त्याचप्रमाणे ते दोघंही आता गुंडांना गाठतात. अथर्व जाऊन गुंडांना नडतो आणि त्यांना म्हणतो की खरं खरं सांगा, हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलेलं आहे? ही आकाश महाजननी रिसिप्ट दिली आहे का तुम्हाला? तेव्हा तिथे भूमी येते आणि भूमीसमोर ते सगळं सत्य वधवतात आणि म्हणतात की खरंच माफ करा, या आकाश महाजनने आम्हाला काहीही करायला सांगितलेले नाही. खरं तर उलट त्यांनी आम्हाला तुम्हाला छेडलं म्हणून मारलंय. खरंच त्यांच्या मनात असं काहीही नाही. आता असं केल्यामुळे भूमीला कळतं की आकाशने काहीच केलं नाही. मी तर उगीचच त्याला चुकीचं समजत होते आणि त्याला नको नको ते बोलले होते आणि त्याला तर मी एवढं पण बोलले होते की तू सगळं मुद्दाम करतोयस, तारणहार असल्याचं नाटक करतोयस, पण मात्र तू त्यांच्याच पातळीवर उतरलास. मी त्यांना नको नको ते बोलले, प्रत्येक वेळेला त्याच्याबद्दल मनामध्ये गैरसमजच धरून होते. आता हे सगळं झाल्यानंतर भूमीला मात्र मनातून खूपच वाईट वाटत असतं आणि त्यानंतर इथे आजी म्हणत असते की नेमकं हे सगळं काय चाललंय मानसी अथर्वला फोन लावून विचारत असते की काही झालंय का, पुढे काही घडलंय का. पण मात्र तितक्यातच तिथे भूमी येते. भूमी आल्यानंतर ती म्हणते की आजी खरंच मी खूप चुकले आहे. तेव्हा आता मानसी आणि आजी विचारतात की काय झालंय. तर इथे रागिनी विचार करते की नेमकं काय घडलं असेल. हा अथर्व आणि आकाश दिवसभर बाहेर होते, नेमकं काय घडलं काय असेल आणि भूमी पण घरात नव्हती. तेव्हा भूमी ही मानसीला म्हणते की खरंच मी आकाशच्या बाबतीत खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला. आकाश तुम्ही म्हणताय तसा खरंच आहे आणि मी विचार करते तसा तो अजिबात नाही. मी त्याला खूप चुकीचा विचार करत होते, त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेत होते, पण नाही, तो खरंच खूप चांगला आहे आणि तो प्रत्येक वेळेला माझी, आपल्या घराची, तुमची मदतच करायला असतो. पण मी मात्र त्याच्याबद्दल नेहमी चुकीचा विचार धरून होते. मला त्याची माफी मागायची आहे. हे ऐकल्यावरती मानसी म्हणते की ताई तुझं बरोबर आहे. आता मानसी ही तिला म्हणत असते की तू एक काम कर, जर खरंच गिल्टी वाटत असेल ना तर तू प्लीज आकाश जिजूंची जाऊन माफी माग. आणि त्याच्यामुळे आता भूमीला कळलेलं असतं की मी चुकले आणि मला आकाशची माफीही मागितलीच पाहिजे. आकाश आता खूपच हर्ट झालेला असतो कारण भूमीने त्याला खूप काही आरोप लावलेले असतात. आता इथे भूमी आकाशकडे येते. आकाश हा फ्रेश होऊन बाहेर बसलेला असतो. भूमी त्याच्यासाठी त्याचं चॉकलेट मिल्क घेऊन जाते. आकाशला म्हणते की मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, खरंच मी तुझ्या बाबतीत चुकले, मला माफ कर. त्यावेळेला तो म्हणतो की माझ्या कानात पाणी गेलं आहे, मला काहीही ऐकू येत नाही, असं म्हणून तो खाली निघून येतो. आणि त्यानंतर भूमी त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते की प्लीज आकाश माझं ऐकून घे. आणि जिन्यावरून तिचा पाय घसरतो आणि पाय घसरल्यानंतर ती तिथे पडायला जाते. तितक्यातच आकाश तिला सावरून घेतो आणि त्याच वेळेला पुन्हा आता एकदा आकाशने भूमीची मदत केलेली असते म्हणून भूमी त्याच्याकडे बघत असते. ती त्याला म्हणते की आपण एका नवीन नात्याची सुरुवात करू शकतो का? खरंच मी तुझ्या बाबतीत चुकले, आपण मित्र बनू शकतो का? आता भूमी आणि आकाशने नात्याची पहिली मैत्रीची पायरी तर गाठलेली असते. आता आकाश आणि भूमी यांच्यामधलं प्रेम नव्यानं कसं फुलूत जाणार आणि या दोघांचाही शुभविवाह पुन्हा कसा होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.